नमस्कार, मी दीपाली इंगळे तुमचं सर्वांचं जर्नी विथ दीपालीमध्ये खूप खूप स्वागत करते। आपल्या घरामध्ये आपण लिंबू हे आणत असतो आणि लिंबू हा एक असा प्रकार आहे की तो प्रचंड सर्वांना आवडत असतो। लिंबू नुसतं खाणं हे असं आवडत नसेल, पण लिंबापासून जे बनवणारे पदार्थ आहेत जसं की लोणचं किंवा लिंबू पिळून भाजीवर खाणं किंवा चाटमध्ये खाणं किंवा लिंबू सरबत हे प्रत्येकालाच आवडतं। तर आपण लिंबू हे आणतच असतो आणि आता पावसाळा हा सीझन चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये लिंबू भरपूर प्रमाणात येतात आणि ते लवकर खराब सुद्धा होतात। तर आपण लिंबू तर आणून ठेवतो आणि आपलं एखाद दुसरं असं फ्रीजमध्ये लिंबू खराबच होतच असतं। तर आपण जे लिंबू आणतो त्याच्यापैकी एक दोन लिंबू खराब झालं म्हणजे आपण काय करतो, ते लिंबू फेकून देतो। तर असे लिंबू न फेकता तुम्ही ते साठवून ठेवायचे आहे आणि साठवल्यानंतर त्याचे काय काय उपयोग होऊ शकतात हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। साठवल्यानंतर त्याचे काय काय उपयोग हे होऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजपासून जर तुम्ही खराब झालेले लिंबू फेकत असाल तर ते फेकण्याआधी आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्ही जे खराब झालेले लिंब आहे तुमच्या घरातील तर ते तुम्ही आजपासून फेकणार नाहीत आणि जेणेकरून जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे त्या व्हिडिओ मार्फत तुम्ही सुद्धा ते काम जर केले तर तुमचे सोपे सुद्धा होतील आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही जे काम करायला लागाल तर ते तुम्हाला इझी होतील आणि स्वच्छही दिसतील। तर चला मी तुम्हाला दाखवते आता खराब लिंबांपासून काय काय होऊ शकतं ते। उपाय नंबर 1, इथे खराब झालेलं लिंबू मी कापून घेत आहे आणि मी इडली करणार आहे। तर इडली करण्यासाठी मी इडली पात्र गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये खराब झालेला लिंबूचा रस सुद्धा मी घातलेला आहे आणि लिंबाची कापून घेतलेली फोड आहे ती सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे। आता ती का घालायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा हे इडली या पात्रामध्ये शिजवू तर ती शिजवल्यानंतर खालचं जे पाणी असतं ते खूप चिकट होऊन जातं आणि खालचं तळाची बाजू असते ती सुद्धा भरपूर अशी चिकट होऊन जाते आणि आपल्याला घासण्यासाठी खूप जोर लावावा लागतो आणि लिंबू घातल्याने ती बाजू चिकट होणार नाही। आपण जेव्हा घासणीने घासू तेव्हा ती खूप स्वच्छ अशी लिंबामुळे निघून जाईल आणि त्याचे काठ बघत असाल कढईचे ते सुद्धा खूप स्वच्छ असे लिंबामुळे निघून जातात। त्याच्या आंबटपणामुळे चिकट होत नाही। ॲल्युमिनियमचं जर भांडं असेल इडली पात्र तर ते काळं पडत नाही, म्हणून या लिंबाला तुम्ही अशा प्रकारे इडली पात्रामध्ये पाणी टाकल्यानंतर तळाशी टाकायचं आहे। जेव्हा तुम्ही डाळ भाताचा कुकर एकत्र लावतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कुकरमध्ये असं खराब झालेला लिंबूची फोड जी आहे ती सुद्धा टाकून द्यायची आहे, जेणेकरून कुकरचं तळ जे आहे ते सुद्धा चिकट होत नाही, काळं पडत नाही। तर असा आहे हा लिंबाचा पहिला उपाय। आता दुसरा उपाय सांगते, तर हा गृहिणींसाठी खूप चांगला आहे आणि बऱ्याच गृहिणींना माहिती सुद्धा असेल की लिंबाचा उपयोग आपण केसांसाठी खूप छान असा करू शकतो। तर हे बघू शकता इथे मी खराब लिंबू घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला डॅन्ड्रफ जर झाला असेल केसांमध्ये तर बघा उपाय नंबर 2 सांगत आहे। एका वाटीमध्ये आपल्याला साधं खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे, पॅराशूटचं घ्या, तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे आणि हे जे खोबऱ्याचं तेल आहे, लिंबाचं रस आणि खोबऱ्याचं तेल ते असं आपल्याला आपल्या केसांना एक एक केस बाजूला करून अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे। हा उपाय जो आहे तुम्ही केस धुण्याच्या 1 तास किंवा अर्धा तास आधी करायचा आहे। एक लक्षात घ्या, लिंबाने केस सुद्धा तुटतात, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। हे अर्धा तास इनफ आहे आणि नंतर तुम्ही शॅम्पूने छान असे केस धुवून टाकू शकता। तर आपल्याला खोबऱ्याचं तेलही बऱ्याच मुलींना आजकाल आवडत नाही, पण एक औषध म्हणून तुम्ही जर लावलं तर डॅन्ड्रफ नक्कीच याच्याने निघून जातो। आणि तुम्हाला खोबऱ्याचं तेल जर नसेल आवडत तर तुम्ही अशा प्रकारे लिंबाची फोड जी आहे ते सुद्धा तुम्ही केसांमध्ये असं लावून घेऊ शकता, त्यामुळे तुमचा डॅन्ड्रफ नक्कीच जाईल। तुम्ही ज्या दिवशी केस धुणार असाल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा, नक्की तुम्हाला फरक पडेल। आणि ज्या वेळेस मी माझ्या मुलीला लावून देत होते त्यावेळेस तिला खूप आनंद होत होता, तिला खूप आवडलं होतं।
उपाय नंबर 3 सांगत आहे. आता एक प्लेट घेतलेली आहे. आता या प्लेटमध्येच मी तुम्हाला कापून दाखवणार आहे. हे खराब झालेले लिंब आहेत आणि आपल्याला अशा सुरीने आपल्याला हे लिंब कापायचे आहेत आणि ते का कापायचे आहेत पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतच आहे. लिंबू कापल्याने सुरी ही धारदार तर होतेच आणि ती चकाकते सुद्धा. आणि जर तुमची सुरी चिकट असेल किंवा त्याला काही डाग पडलं असेल तर ते सुद्धा आपण लिंबू कापल्याने निघून जातात. तर असे माझ्याजवळ खूप सारे हे लिंब होते आणि हे माझ्या आईच्या घरचे आहेत. माझे मिस्टर नुकतेच गावाला जाऊन आले होते, तर त्यांनी तिथे भरपूर लिंबाचं झाड आहे आणि भरपूर लिंबसुद्धा निघतात म्हणून ते लिंब घेऊन आले होते आणि ते लिंब खराब झालेले होते. ते फेकून न देता मी त्याचा उपयोग करून घेतला आणि तुम्हाला सुद्धा दाखवत आहे. आता हे लिंबू कापल्यामुळे सुरी तर आपली चकाकणारच आहे आणि त्याची धार जे आहे ते सुद्धा तेज होते. सगळे लिंबू इथून मी कापून घेत आहे आणि कापल्यानंतर त्याला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये बोट ठेवलेलं होतं, तर ते ब्लेड आहे त्या ब्लेडचं अवतीभोवती जी जागा आहे ती सुद्धा या लिंबांमुळे क्लीन होऊन जाते. ती आपल्याला घासायला जमत नाही. तिथे घासणे आपली बहुत करून हा बोटसुद्धा जात नाही, तर ती लिंबामुळे क्लीन होते. आणि मिक्सरचे जे ब्लेड आहे ते सुद्धा तेज होतात. त्यामुळे आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक केल्यानंतर हे फेकून नाही द्यायचं आहे. यामध्ये मी साधारण 2 चमचे मोठे मोठे मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरवरती मी बारीक करून घेतलेला आहे. आता हा जो क्रश केलेला आहे आपण खराब लिंबांचा हा एका पातेल्यात काढून घेऊया. या पातेल्यामध्ये काढल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालणार आहे आणि ते स्वच्छ धुवून ते पातेल्यामध्ये पाणी टाकून घेत आहे, जेणेकरून आपलं मिक्सरचं भांडंसुद्धा नीट क्लीन झालं आणि त्याचे ब्लेडसुद्धा तेज झालेत. आता अजून एक लिंबू होतं खराब म्हणून मी एक्स्ट्राचा लिंबू आणि त्याचा रससुद्धा या पाण्यामध्ये टाकलेला आहे. आपल्याला हे पातेलं जे आहे ते गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि थोडा वेळ 10 मिनिट आपल्याला हे पाणी उकळायचं आहे. आता उकळल्यानंतर मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि आपल्याला हे पाणी कोमट होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघितल्याप्रमाणे त्याची उकळी बघतच असाल आणि वाफसुद्धा येते आहे. तर त्या लिंबाचा जो अर्क आहे तो चांगला उकळल्यानंतर पाण्यामध्ये उतरला गेलेला आहे. आता हे जे पातेलं आहे गॅसवरून मी खाली उतरवून दिलेलं आहे आणि छान असं उकळलं गेलेलं आहे. अर्कसुद्धा उतरलेला आहे त्या पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये मी 2 चमचे आपलं जे भांडे घासायचं लिक्विड असतं ते लिक्विड टाकून घेणार आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लिक्विड त्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. एक लक्षात घ्या, लिक्विड जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे, आपल्याला कमी घालायचं आहे, नाहीतर ते पाणी चिकट होईल. आता ते पाणी गार झालेलं आहे आणि या पाण्याला आता मी गाळून घेणार आहे आणि गाळल्यानंतर चाळणीमध्ये जो लिंबाचा चोथा राहून जातो त्याला सुद्धा आपण फेकणार नाही आहोत. त्याला सुद्धा आपण तांब्या पितळाची जी भांडी आहेत त्या या चोथ्याने स्वच्छ करू शकता. घासणी घेऊन हा चोथा घासणीमध्ये घेऊन आपण ती भांडी स्वच्छ करून घेऊ शकतो. ती लगेच 5 मिनिटात स्वच्छ सुद्धा होतील. आता हे लिक्विड थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून द्यायचं आहे. तर माझ्याकडे स्प्रे बॉटल नाही आहे म्हणून मी अशा डेटॉलच्या बाटलीमध्ये हे लिक्विड भरून घेणार आहे. तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरू शकता हे लिक्विड. आता तुम्हाला याचा उपयोग दाखवणार आहे मी. उपाय नंबर 4 सांगत आहे. आपला जेव्हा स्वयंपाक होतो त्यानंतर गॅसचा ओटा खूप असा चिकट होऊन जातो, त्यावेळेस आपण हे लिक्विड असं स्प्रे करायचं आहे आणि एका कापडाने स्वच्छ असं गॅसचा ओटा जो आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही क्लीन कराल तो लगेच क्लीनसुद्धा होईल आणि चकाकेल सुद्धा आणि चिकटपणा अजिबात राहणार नाही. तुम्ही एकदा करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमचाही ओटा असा चकाकला की नाही. आणि इथे गॅससुद्धा दाखवते.
तर गॅसवरती मी 2 थेंब टाकलेले आहे आणि गॅससुद्धा एवढा चमकत होता. तर तुम्हाला गॅसची ही बाजू आणि पलीकडची बाजूसुद्धा दिसत असेल तर ही बघा एकदम चकाकते आहे याच्यापेक्षा. तर तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर हे लिक्विड वापरून बघा आणि मला सांगा. उपाय नंबर 5 सांगत आहे. आता माझ्याकडे ही तांब्याची भांडी आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला या खराब लिंबामुळे स्वच्छ कशी करायची ती दाखवणार आहे. हा उपाय माझ्या बऱ्याच मैत्रिणींना माहितीसुद्धा असेल. आता खराब लिंबू मी थोडं पिळून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचा रस वरती यावा आणि त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला लिंबानेच या तांब्याच्या भांड्यावरती असं चोळून घ्यायचं आहे. चोळल्यानंतर लगेचच त्याचा कलर बदलतो, म्हणजे एक बाजू काळी आणि एक बाजू जे आपण चोळत असतो ती स्वच्छ दिसायला लागते. तर असा आहे हा लिंबाचा उपाय. भांडी स्वच्छ करून झालेली आहेत आणि तुम्ही त्याची चकाकी बघत असाल. फक्त लिंबू आणि मीठ यामुळे आपल्याला अशी भांडी स्वच्छ करता येतात. आणि आतून सुद्धा बघत असाल तर ती आतून सुद्धा खूप छान अशी स्वच्छ झालेली आहे. तुम्ही रेडीमेड जर पावडर वापरत असाल तर त्याने हात खराब होतात, काळे सुद्धा बोटं पडून जातात. त्यामुळे रेडीमेड पावडर न वापरता हाताची बोटं लिंबाने सुद्धा खूप स्वच्छ निघून जातात आणि भांडीही स्वच्छ होतात. त्यामुळे उपाय नक्की करून बघा. आता उपाय नंबर 6 सांगत आहे. चहाचं पातेलं जर तुम्ही स्टीलचं वापरत असाल तर ते स्टीलचं पातेलं लगेच काळं पडतं आणि ते घासून सुद्धा निघत नाही. तर ते आपल्या खराब झालेल्या लिंबापासून लगेच निघतं. तुम्ही या लिंबामध्ये मिठाचा वापर करून अशा प्रकारे हे पातेलं आहे. फक्त याला अलगद असं हे लिंबू चोळून घ्यायचं आहे, अगदी जोर लावून घासायचं नाही आहे. तर व्हिडिओ फास्ट केलेला आहे म्हणून तुम्हाला तसं दिसत असेल, पण अलगद हाताने हे लिंबू फक्त चोळायचं आहे. चोळल्यामुळे त्याला एवढी चकाकी येते. स्टीलचं भांडं जे चहामुळे काळवंडलेलं असतं ते खूप स्वच्छ निघून जातं. त्याच्या किनार ज्या असतात त्या किनारसुद्धा एकदम नवीन दिसायला लागतं हे भांडं. त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा. आता मी तुम्हाला घासूनच दाखवते आहेत. आणि इंडक्शन बेसचे जे भांडी आहेत त्याचं जे खालचं जे गोल आकाराचं बॅक साईडचं जे तळ आहे ते लगेच काळं पडतं. तर तुम्ही लिंबू आणि मीठ जर त्याला सतत लावून घासत राहिले तर ते काळं पडणार नाही किंवा त्याची किनार जी आहे ती काळी दिसणार नाही. आणि नंतर आपल्याला आपल्या घासणीने स्वच्छ असं पुन्हा घासून घ्यायचं आहे. तर तुम्ही लिक्विड लावून घासू शकता किंवा साबण वापरत असाल तर साबणसुद्धा लावून घासू शकता. पण आधी लिंबाने तुम्हाला अशा प्रकारे क्लीन करायचं आहे, मगच तुम्ही घासणीने घासायचं आहे. आणि घासणीने घासायला सुद्धा जोर लावावा लागत नाही, लगेच निघून जातं. अशा प्रकारे मी भांडं हे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते ते कसं दिसतं ते. स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे. अगदी नवीन कोरकरीत असं हे भांडं दिसत आहे. तर वाळू द्यायचं. वाळल्यानंतर तुम्हाला भांडी अशी तुम्ही स्वच्छ करून घेतली तर ती नवीच दिसत असतील आणि अजिबात तुम्हाला वाटणार नाही की आपलं हे चहाचं पातेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपण चहा बनवत असू. उपाय नंबर 7 सांगत आहे. आपल्या सिंकमधला जो नळ असतो तो नळ खूप खराब होऊन जातो. म्हणजे आपण आज घासला, त्याला क्लीन केला की लगेच तिसऱ्या दिवशी तो घाण दिसायला लागतो. त्याच्यावरती काही थर असे दिसायला लागतात. तर ते नळाचा थर जो आहे तो क्लीन दिसावा म्हणून याच्यावरती सुद्धा खराब झालेलं लिंबू आणि मीठ असं घासून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं लागतात घासायला. आणि घासल्यानंतर तो नळसुद्धा खूप असा नवीन कोरकोरीत असा दिसतो. त्यामुळे हा उपायसुद्धा तुम्ही खराब लिंबापासून करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आता नळ तर तो घासला जातो घासणीने पुढच्या बाजूला, पण नळाची जे मागची साईड असते, भिंतीमधून जो नळ आलेला असतो त्या नळाला आपण घासत नाही. पण तो नळ तुम्ही एकदा घासून बघा या लिंबाने, तर स्वच्छ असा निघून जातो. लिंबाने घासल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे घासणीने सुद्धा घासून घ्यायचं आहे, जेणेकरून
जे लिंबाने डाग तर निघून जातात, पण स्क्रॅचेस वगैरे असतात, घाण याचे आपले भांडी धुतानाचे, ते सुद्धा स्वच्छ या घासणीने निघून जातात. तर बघत असाल तर नळ असा हा स्वच्छ निघून झालेला आहे. मगाशीच मी तुम्हाला खराब झालेल्या लिंबांपासून भरपूर असे फायदे दाखवलेले आहेत. तर तुम्ही आजपासूनच खराब लिंबू हे फेकू नका आणि असेच तुम्ही तुमच्या घरामध्ये खराब झालेल्या लिंबांचा उपयोग करा. आणि गृहिणी ही अशी एक आहे की ती प्रत्येक समस्येतून उत्तर काढतच असते. त्याप्रमाणे लिंबू खराब झालं म्हणून आपण ते पण फेकलं तर आपल्याला तेही पश्चाताप होतो. अशाही काही गृहिणी आहेत की आपण महागाने लिंबू आणतो, खराब झालं म्हणजे ते फेकावं लागतं. तर आज रोजी तुम्ही लिंबू न फेकता असेही तुम्ही उपयोग करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया आपण पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.